संजय राऊत शरद पवारांना गुरु मानतात, मात्र आता त्यांच्याच निर्णयावर आक्षेप घेणं आश्चर्याचं असल्याचं योगेश कदम म्हणाले. संजय राऊत कुणाचेच होऊ शकत नाहीत अशी टीका करत लवकरच महायुतीसाठी सकारात्मक घडामोडी घडतील असे संकेत योगेश कदम यांनी दिलेले आहेत. संजय राऊत साहेब ज्या शरद पवारांना वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही मोठे मानतात, वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही शरद पवार साहेबांना जे गुरु मानतात, त्या शरद पवार साहेबांनी एखादा घेतलेला निर्णय, त्या निर्णयावरती आता शिष्याने अशा पद्धतीने जर का तिथे आक्षेप घेतलेला असेल तर मला वाटतं ही आश्चर्याची बाब आहे. आणि संजय राऊत साहेब हे कोणाचेच होऊ शकत नाहीत. एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की ते शिवसेनेचे नाहीत, ते आता उभाटाचे नाहीत, ते शरद पवार साहेबांचेच आहेत. म्हणून आपल्या गुरुने मला जी गोष्ट आवडत नाही ती केली म्हणून त्यांना खरंच वाईट वाटलं असेल. केंद्र सरकारमध्ये असू द्यात किंवा राज्य सरकारमध्ये असू द्यात, खरं तर 2029ची विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, त्याला अजून अवधी आहे. परंतु ह्या पुढच्या काही महिन्यांमध्ये नक्कीच आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय झालेले दिसतील. काही अतिशय चांगल्या महायुतीच्या दृष्टीने चांगल्या घडामोडी ह्या घडलेल्या आपल्याला दिसतील. आणि मला वाटतं महायुती जी आज मजबूतीने राज्यामध्ये उभी आहे, NDA आज देशामध्ये मजबूतीने उभा आहे, त्याची ताकद वाढण्याचं काम हे काही महिन्यांमध्ये आपल्याला होताना दिसेल.